दरम्यान नीट पेपर लीक प्रकरणी पी.व्ही. कुलकर्णी सूत्रधार असल्याची बाब सीबीआयनं समोर आणल्यानंतर लातूरमधील दयानंद महाविद्यालयानं भूमिका समोर आणलेली आहे। पी.व्ही. कुलकर्णी हे दयानंद महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून जवळपास 28 ते 30 वर्ष कार्यरत होते। मात्र निवृत्तीनंतर त्यांच्या खासगी आयुष्यातील कोणत्याही गोष्टीशी संस्थेचा संबंध नसल्याचं प्राचार्य एस.एस. बिल्लाळे यांनी स्पष्ट केलंय। दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील बिल्लाळे यांच्याशी आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी याबाबत केलेली बातचीत पाहूया। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये पी.व्ही. कुलकर्णी यांचं नाव समोर आलं। दयानंद महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक होते, ते रिटायर्ड झाले होते। 28 वर्ष त्यांनी या ठिकाणी सेवा बजावली होती। मात्र आता या कनेक्शन नंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य माझ्यासोबत आहेत। नीट प्रकरणामध्ये कुलकर्णी यांचं नाव समोर येतं, याच ठिकाणी त्यांनी सेवा बजावली होती। कसं पाहता या सगळ्या प्रकरणाकडे? सर, हा प्रकरण थोडा वेगळा विषय आहे। मुळात मला सांगावंसं वाटतं की दयानंद शिक्षण संस्था असो, दयानंद विज्ञान महाविद्यालय असो, 60 वर्षामध्ये अथक प्रयत्न करून पूर्ण सिस्टमने आमची संस्थेने प्रयत्न करून एक लातूर पॅटर्न देशभरामध्ये निर्माण केलेला आहे। आतापर्यंत खूप परीक्षा अशा वेगवेगळ्या झालेल्या आहेत आणि तो पॅटर्न निर्माण करण्यामध्ये आमच्या संस्थेचा हात निश्चित चांगला आहे आणि एक चांगला लातूर पॅटर्न घडवलेला आहे। आता हा पेपर फुटीचं प्रकरण मला सांगावंसं वाटतं किंवा सांगण्यात आम्ही त्याचा विचार बी करत नाही किंवा आम्ही त्याच्यावर चर्चा पण करत नाहीये। राहिला तो प्राध्यापक आमच्या इथं होता, परंतु 4 वर्षापूर्वी तो रिटायर झाला। रिटायर झाल्यानंतर तो काय 2-3 वर्षापूर्वी पुण्याला शिफ्ट झाला वाटतं। त्याचा आमचा अर्थार्थी काही संबंध नाहीये। मला एवढं सांगायचं, तो बिलकुल आमचा त्यांचा काही संबंध नाहीये। जो काही त्याने केला असेल तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो, चुकीचा एवढंच सांगतो। लातूर पॅटर्नवर याचा काही परिणाम होतोय का? एक शिक्षक म्हणून, प्राचार्य म्हणून काय वाटतं आणि विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात का तुमच्यापर्यंत? सर, हे लातूर पॅटर्न निर्माण करायला पिढ्याच्या पिढ्या प्राध्यापक असो, संस्था चालक असो, यांचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे। हे लातूर पॅटर्न हे एका टीचरसाठी निर्माण केलेलं नाही, हे विद्यार्थ्यांसाठी, गोरगरीब पालकासाठी मेहनत घेऊन विद्यार्थी केंद्रित योजना राबवून तयार केलेला पॅटर्न आहे। हजारो विद्यार्थी इथं देशभरातून येतात, इथं हे सर्वजण मेहनत घेऊन चांगला रिझल्ट मिळवण्याचा प्रयत्न करतात। हे सर्व पालकांना वगैरे माहित आहे। रात्रंदिवस क्लासेस असतात, रात्री 1-1 वाजेपर्यंत विद्यार्थी रीडिंग रूमला बसत असतात, मेहनत घेत असतात। या सर्व सिस्टीमला माहित आहे, या सर्व पालकांना माहित आहे, म्हणून त्यांचा विश्वास या सिस्टीमवर असल्यामुळे दुरून दुरून इथं आणून ठेवतात। आणि हा एखादा चुकीचा व्यक्ती काम केल्यामुळे ही सिस्टीम चुकीची होते हे म्हणणं योग्यच नाही, हे सर्व पालकांना माहित आहे। त्यामुळे लातूरच्या एकंदरीत शिक्षण पद्धतीवर याचा काहीच परिणाम होणार नाही आणि ही पॅटर्न एकदम जोरदार पद्धतीने चालतच राहणार आणि निश्चित गुणवंत विद्यार्थी हे लातूर सिस्टीम, लातूर पॅटर्न घडवतच राहणार हे मी निश्चित सांगतो। तर कुलकर्णी यांचा जरी मास्टर माइंड आणि सहभाग असला तरी दयानंद महाविद्यालयामध्ये ते कामाला होते किंवा काम त्यांनी सेवा बजावलेली आहे। त्यानंतर रिटायर झाल्यानंतर त्यांनी खासगी आयुष्यात काय केलं यावर बोलण्यास मात्र तयार नाहीत सर। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आता या सगळ्या चौकशी काय होते आणि काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार। मात्र दयानंद महाविद्यालयाने या ठिकाणी ते काम करत असल्याचं स्पष्ट केलं। आता रिटायर झाल्यानंतर खासगी आयुष्यात त्यांनी काय केलं यावर त्यांनी बोलण्यास मात्र नकार दिल्याचं पाहायला मिळतंय। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।